धरून संताप पडला. किती गाल दुखून बनता रडला. टेन्शन की दे मेरी धम्माल कॉमेडी उलटू टाइमपास करा चकट फू फू बाई फू बाई फू बाई फू. डियर फ्रेंड, एक बात सब लोग हमेशा याद रखना, जीत उसी की होती है जिसमें मन में होता है जीतने का हौसला. इसीलिए कहता हूं, मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12 ठोकत आले. इसीलिए लेके आया तुमच्या आवडीचा तुमच्या कार्यक्रम, ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू, पावर्ड बाय एअरटेल कॉमेडीचा कलगी. तर सुरुवात करूयात आजच्या धमाल एपिसोडला, पण त्याआधी स्वागत करूया ओय गुरूंचं स्वप्नील जोशी. बाजी सत श्री अकाल. महेशजी कोठारे. सत श्री अकाल. आणि स्वागत करूयात आपल्या 8 दमदार जोड्यांचं भले भले. तर सुरुवात करूयात आजच्या धमाल भागाला, पण सगळ्यांना सांगायला मला दुःख होत आहे की आजचा थोडासा दुःखाचा दिवस आहे, कारण आज एलिमिनेशन होणार आहे दोन जोड्यांचं. पण रडायची गरज नाहीये, कारण हसायचा कार्यक्रम आहे, तेव्हा हसत हसत सगळ्यांना शुभेच्छा देऊया आजच्या एलिमिनेशन साठी. होय बल्ले बल्ले. आणि परीक्षकांना विचारूयात की आता पहिली कोणती जोडी इकडे बल्ले बल्ले करायला येणार आहे. निलेश, तू एलिमिनेशन साठी शुभेच्छा देऊ नकोस, एलिमिनेट न होण्यासाठी शुभेच्छा दे. होय, एलिमिनेट न होण्यासाठी पण शुभेच्छा. कोण येणार पहिले? आम्ही जजेसने आज जरा काहीतरी वेगळा विचार केला. सर मे आय प्लीज. सर, असा विचार केला की दरवेळेस आम्ही चिठ्ठी काढतो, मग कोणतरी एक जोडी येते आणि ती परफॉर्म करते. आज आम्हाला या 4 जोड्यांना विचारायचं आहे की तुमच्यापैकी कोणामध्ये हिम्मत आहे की पहिल्यांदी येऊन तुम्ही परफॉर्म कराल. कोणाला असं वाटतंय? अरे या मैदानात पहिली जोडी असणार आहे आनंद आणि सुप्रिया. तर आता इथे येतोय एक वनरक्षक जो स्वतःला वाघ रक्षक म्हणवतो आणि त्याच्याच घरात बिचाराच्या वाघ शिरलाय वाज. बघूयात मग आता तो वाघाची रक्षा करतोय का स्वतःची करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आतापर्यंत 22 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. कोण लपलंय? कोठारे आपलं कुठे? सॉरी व्हेरी सॉरी. मी आहे वाघ रक्षक वाघमारे. वाघांचं रक्षण करतो. तुम्हाला खरं सांगू का, मला साधा ढेकून सुद्धा मारता येत नाही. मेला की काय? सॉरी बाबा, सॉरी. नाही, हे आमच्या घरातलं ढेकूण आहे, म्हणजे मला तिची कुणकुण लागली आहे. किती सांगू मी सांगू कुणाला, माझ्या घरात वाघोबा आला, माझ्या घरात वाघोबा आला. वाघाला 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 वाघाला, चला शेपटी ओढू, चला फोटो काढू, चला शेपटी ओढू, चला फोटो काढू. आज घरात हंगामा झाला, माझ्या घरात वाघोबा आला, माझ्या घरात वाघोबा. ओ वाघाला वाघाला घरात वाघाला. 2 किलोमीटर झाले धावून वाघ आलाय. अहो थांबा, काहीतरी करा. एक काम करतो, मी पलंगाच्या खाली जाऊन लपतो. हा चल, शेपटी सांभाळा. मला शेपटी आहे का? अहो तुम्हाला नाही, त्याला आहे. तो पलंगा खालीच आहे. तो पलंगा खाली लपलाय. अरे बापरे, अरे बापरे. अहो धावता काय? वाघ रक्षकात ना तुम्ही. हो. मग काहीतरी करा. थांब, आता मी याला बरोबर पकडतो. हा करा करा, काहीतरी करा. पेट्या काय करतो?
पोच घेतली रोजाची. अगं त्या वाघाची रोजा सोडायची वेळ झालीये. त्याच्या पोटात जाऊन बघायला लागेल आपल्याला सिनेमा. साऊंड डॉल्बी डिजिटल. आता काय करणार तुम्ही? आता मी काय, येस, आता बघच तू माझी ट्रिक. हा, आवाज करू नका, त्याला कळेल ना आपण आहो म्हणून. मला शंका येते, नक्की तुम्ही ट्रेनिंग मध्ये वाघ पकडला होता? अगं आम्ही पिंजरा लावून वाघ पकडायचो. काय सांगता? 9:30 वाजता पिंजरा लागला की वाघ आपोआप यायचा. अगं पिंजरा मालिका नाही ग बाई, पिंजरा. अगं बाई, शांताराम बापूंचा पिंजरा. शोध कुठे, शोध कुठे. अगं तो नाही, पोपटाचा काय असतो पिंजरा. पोपटाच्या पिंजऱ्यात वाघ उडून गेला तर? नको ग, नको विनोद करू. ते विनोद यांनी ऐकले ना तर फारशा पडेल ग आपला. अगं पिंजरा, वाघाचा पिंजरा असतो ना, पिंजरा, तो पिंजरा. चाललं मला वाघाचा पिंजरा सांगा ना मग. समजा तो पिंजरा तोडून वाघ तुमच्या मागे धावला तर? अरे आमच्याकडे बंदूक असताना ती समजा बिघडली तर? आम्ही पळत सुटतो. तो सुद्धा पळाला तर? आम्ही झाडावर चढतो. तो सुद्धा झाडावर चढला तर? आम्ही झाडाचं टोक गाठतो. त्याने सुद्धा टोक घातलं तर? आम्ही शेंड्यावर जातो. तो सुद्धा शेंड्यावर गेला तर? जायचं हो. मला एक सांग, तू माझी बायको आहे का वाघाची? मग आता काय करणार तुम्ही? आता मी काय करणार? येस, हा. मी त्याला दारू पाजतो. अहो, दारूने माणसं जिंकतात, तो वाघ आहे. अगं म्हणूनच त्याला पाजायची. तो झिंगू लागला की माझ्या आजोबांनी दिलेली पुंगी आहे ती वाजवली की तो डोलायला लागेल. वाजव रे. वाघोबा डुलाया लागला, वाघोबा डुलाया लागला, वाघमारीची पुंगी ही वाजली, वाघोबा डुलाया लागला, वाघमारीची पुंगी ही वाजली, वाघोबा डुलाया लागला. आला 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 कुठे? आला आला. थांबा थांबा, बघते बघते. आला, बघ बघ. आला 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 आला, बाहेर आला. हो, वाघ नाही आला, तुमची पुंगी ऐकून खिडकीत नाग आला. नको 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 नको, खिडकी उघडू नको, खिडकी उघडू नको. मला हे कळत नाही, नर आहे का मादी आहे? अहो, फणा काढल्या म्हणजे नरच असणार. अरे नाग नाही ग बाई, वाघ. सोपं आहे. काय? समजा पलंगा खालून आला तर नर आणि आली तर मादी. एक काम करतो, त्याला बेशुद्ध करता येईल ना? हा, येस, आम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवलंय वाघाला कसं बेशुद्ध करायचं ते. जा माझ्या कपाटातून ते लाल रंगाचं इंजेक्शन घेऊन ये. ते त्याच होतं. येस, इन्सुलिन म्हणून काल सासूला दिलं. तरीच म्हटलं कालपासून म्हातारी सामसूम कशी. अगं बाई, उठली उठली उठली. अगं वाघाची डरकाळी. अहो, आता तू नक्की बाहेर येणार. गोळी मारा, उडवा त्याला, उडवा. आता नाही सोडत त्याला मी. आता नाही सोडत. अहो, एवढी मोठी कशाला बंदूक इथे तर राहतं. हो का? हा. एक मिनिट. हा, अगं बाई, हे काय? ही शॉर्ट गन आहे. हा, उडवा उडवा. अगं बाई, टॉमी. आपला कुत्रा इथे होता. हो, मग वाघाची डरकाळी कशी काय येत होती? बघू बघू बघू. अगं नको, वाघ असेल. अहो, माझा मोबाईल आहे तो. 105 मिस कॉल, 106 मिस कॉल. अशा या वाघ रक्षकाला पाहून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले प्राणी मित्र नक्की आठवले असतील. बघूयात हा तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. आनंद, सुप्रिया, ग्रेट फन. आय एन्जॉयड एव्हरी मोमेंट ऑफ इट. ऑल द बेस्ट टू यू. स्वप्नील सर. आनंद आणि सुप्रिया, ऑल इन ऑल ऍक्ट पण खूप एंटरटेनिंग होता. मला असं वाटलं की इट वॉज जस्ट शॉर्ट ऑफ बिंग अ परफेक्ट ऍक्ट, पण ब्रिलियंट एफर्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. वा, बघूयात आता तुम्हाला गुण किती मिळत आहेत. महेशजींचे गुण आहेत आज सुद्धा गुलदस्त्यात. स्वप्नील सर 9.5. 9.5 गुण. तो लाल तुरा आणि इतकी धमाल. बघूयात आता या जबरदस्त परफॉर्मन्सला कोण चॅलेंज करताय. येस, सतीश तारे आणि विजय पटवर्धन या मैदानात तुमचा तुरा घेऊन. परीक्षकांना विचारूयात ते किती तुरे पणाला लावणार आहेत.
2. ओय 2 तुरे ठोकत आली. या 2 जोड्यांमध्ये युद्ध रंगणार आहे 4 तुऱ्यांसाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर डोक्यावरती हात ठेवून सांगतो मी परत येईन, पण डॅन्ड्रफ परत येणार नाहीये म्हणून पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतरा. वामन देशपांडे आपण बरोबर. उज्ज्वला तुमचीच बायको का? गोरीपान आहे कधी? सिल्वलेस वगैरे घालते म्हणजे करेक्ट घरामध्ये आलेलो आहे. अरे ही खूण लक्षात ठेवली होती तुम्ही? नाही, खूण वेगळी ठेवली होती डोक्यात. काय? गोरापान दंड मोठा. पावसात कच्च भिजून तुमच्याकडे येते कुठे तुमच्या घराच्या दारात. बाई तुमची सगळी रात्रीची नाटकं माझ्या दारातच का घडतात? ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतरा. तर आता इथे येतोय एक वधू पिता ज्यानं आपल्या मुलीच्या लग्नासाठी नेमलाय मदतीसाठी एक विशेष माणूस. आता बघूया तो माणूस कोण आहे आणि नेमकी काय मदत करतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आतापर्यंत 18 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. सतीश तारे आणि विजय पटवर्धन वाईट ठोकत आली. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय ना उद्या माझ्या मुलीचं म्हणजे वैदेहीचं म्हणजे वैदूचं लग्न आहे आणि हे जे काय सगळं चाललेलं ती माझी लगीन घाई चालू आहे. हा काहीही काम न करता नुसतीच घाई करतात त्यालाच तर लगीन घाई म्हणतात ना. आणि बाकीची सगळी कामं करण्याकरता मी एका माणसाला बोलवलेलं आहे. त्याचं नाव नारायण. अजून कसं नाही आला तो? नारायणराव. अहो नारायणराव. साथी हाथ बढ़ाना, साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. साथी हाथ बढ़ाना साथी रे, साथी हाथ बढ़ाना साथी रे. नमस्कार. नमस्कार. हे काय? नारायण गाणे. हा? मी गातोय आणि माझं आडनाव ते गाणे आणि माझं नाव नारायण. अरे पण हे काय होतं? हिंदी गाणे. अरे पण लग्नाच्या वेळेला हे असं गाणं म्हणतात का? साथी हात बढाना. ठीक आहे, दुसरं गाऊ का मग आता? नको नको. लग्नाची सगळी तयारी झालेली आहे का? देशपांडे आपण हो, बरोबर. वामन देशपांडे आपण बरोबर. उज्ज्वला तुमचीच बायको का? हो गोरीपान आहे कधी? हो. सिल्वलेस वगैरे घालते म्हणजे करेक्ट घरामध्ये आलेलो आहे. अरे ही खूण लक्षात ठेवली होती तुम्ही? नाही, खूण वेगळी ठेवली होती डोक्यात. काय? गोरापान दंड मोठा. जणू काळ्या पाण्याची शिक्षासाठी दंडावर आठवलं. हे बघा, हे बघा. लग्नाची तयारी कुठपर्यंत आली आहे? अप्रतिम तयारी झालेली आहे. शाबास. आपल्याकडे कुदळ घमेली काही फावडी बिवडी मिळतील. लग्नासाठी हे कशाला पाहिजे? इथं माझं डोकं दुखतंय. तू माती खाणार आहेस, सगळी माती खाणार आहेस तू. नाही, माती कशाला खायची? उत्तम उत्तम खाण्याचे पदार्थ सांगितलेत केटर. काय काय सांगितलंय? म्हणजे इडली सांबार सांगितलंय. वाह. त्यासाठी सुरेख गाणी वाजण्यात पाठीमागे. कुठली? इडली गरम असताना सांबार गार झाले, सांबार गार असताना इडली सफार झाले. चमचने तू खाऊ नको, हाताने तू घेऊ नको. हो, सांजा बाहेरनं आणलाय. वधून तो वराला द्यायचा आहे आणि गाणं म्हणायला सांगितलेलं आहे. कुठलं? झाला माझा सांजा खाऊन घेणारा, कोथिंबीर लिंबू टाकली मी पाणी याला पाजा. असं केलेलं आहे. अरे उपास असेल त्यांचं काय? खिचडी साबुदाण्याचे साहेब. हा? येत नसली तरी गाण्यातून शिकवली मी त्यांना. कशी? भाजून घेते दाणे भिजवून साबुदाणे, मी ओळखून आहे खिचडी तुझी ती खाणे. असं शिकवलं साहेब. आणि फळावर सगळी ठेवली आहे. फळं खायची. कुठली? सगळी फळं खायची ठेवली ती. काय काय? लोक चिकन मटन खातात ना आणि गोंधळ घालतात ना लग्नामध्ये, म्हणून मग त्यांना शिकवायचंय. काय? का खाशी
चिकना मटणा माणसा सोडी चिकनाचा रस्सा सोडी मटणाचा रस्सा. मग काय खायचं काय? तुझं केळ दिले देवाने खरे रताळे आनंदाने काकडी जरी ही वाकडी हो काकडी जरी ही वाकडी घेरे मुळामुखी तू जसाच्या तसा माणसा सोन्याचा सुंदरा सोडी मटणाचा रस्ता. डोकं दुखायला लागलंय, डोकं दुखायला लागलंय. वैदू कुठे? वैदू वैदू पुलावर बसलाय लुंगी नेसून. तो जडीबुटीवाला वैदू. अरे कसं सांगू? मी वैदूचा बाप आहे. असं कसं? तुमचे कपडे चांगले तो भिकाऱ्यासारखा तिथे जडीबुटी दिसतो. अरे तो वैदू वेगळी, ही वैदू वेगळा. शक्यतो मराठी बोलायचं का तुम्हाला? व्याकरण चुकतं. स्त्रीलिंग गोंधळ होतो. वैदू माझी मुलगी आहे. वैदे तिचं लग्न आहे. तू माझी आबरू वेशीला टांगू नको रे उद्या. नाही साहेब, आबरू वेशीला टांगणार नाही. दुसरी कुठली जागा आहे का? कामाचं स्वरूप काय? दुसऱ्या जागेत काय कामं करायची? सगळी कामं झालेली आहेत. तू उद्या जा, उद्या वेळेवरती ये बाबा. काय उद्या आपल्याकडे काय आहे का आपल्याकडे? लग्न आहे. कोणाचं? माझ्या बापाचं. ते वारले ना काही वर्षापूर्वी. अरे हो. मग आता आजोबा असतील ना? हो. आणि आजी वारली. असं कसं? आडनाव देशपांडे म्हणजे ब्राह्मण ना? आजी वारली कशी? असं आगरी वारली. माणूस महत्वाचा. माणूस महत्वाचा. बर येतो साहेब, पण कुदळ घमेली काही नाही. येतो मी साहेब. बरं एक सांगायचं राहिलं, सांगू का आता? तुमचं असेल तर तुमच्या वैदेहीचं जे लग्न आहे ना उद्या, ज्या कार्यालयात आहे ते कार्यालय आज पडलं. सिमेंट आणि मातीचा 15 फुटाचा मोठा डोंगर झालाय तिथे. अरे तू हे आत्ता सांगतोस? त्यासाठी तर घमेली कुदळ फावडी मागत होतो. तुम्ही मला लग्नाचा विचार होता. मी म्हणलं ते महत्वाचं लग्न आहे ते सांगू. या किरकोळ गोष्टी कशाला सांगायच्या? आणि नवरा मुलगा आणि इतर मंडळी कुठे आहेत? ते ढिगाऱ्याखाली मरून पडले असतील आतापर्यंत. हो, चला ॲम्ब्युलन्स आणू. ॲम्ब्युलन्सचा उपयोग नाही. आता शववाहिकेलाच फोन करतो. विचारूयात परीक्षकांना. महेश सर, मला असं वाटतं का तुम्हाला लोकांना स्क्रिप्टची गरजच नाही. आय थिंक समबडी शुड गिव्ह अ टॉपिक. तुम्हाला एक असा विषय द्यायचा आणि तुम्ही दोघांनी येऊन काही करायचं, गोंधळ घालायचा आणि धमाल उडवायची. खरंच खूप मजा आली. एव्हरी मोमेंट वॉज एन्जॉयबल आणि म्हणूनच तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून स्टँडिंग ओवेशन. अँड ऑफ कोर्स द ब्लास्ट. स्वप्नील सर, विजय ते तसं नव्हतं ना. आता बास कर, पाया पडतो. कौतुकाने होतं ना. मग मी येतो. खूप कौतुक होतं तुमच्या या पॅटर्नचं की विजा हायपर करतो आणि सतीश पोकर फेस्ट करतो. पुढच्या वेळेस आपण उलट करूया राव. सो ऑल द व्हेरी बेस्ट अँड आय जस्ट लव्ह बोथ ऑफ यू. तुम्ही चॅलेंज केलं होतं 9.5 गुणांना आणि त्या 4 तुऱ्यांना. आता बघूयात 4 तुरे कुणाचे. महेश सरांचे मार्क्स आहेत गुलदस्त्यात. स्वप्नील सर, तुरे तुमचे. ही धमाल अशी सुरू राहणार आहे, पण आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. असा गेलो असा आलो आयुष्यात. क्लिअर राहा आणि पाहत राहा. क्लिअर राहा अँटी शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीत. तुम्हाला या जिभेवर गोळ्या ठेवायला देतो. म्हणजे मी बरी होईन. अगदी 100%. 8 जातात 9 वाजतो. 8 जातात 9 वाजतो. 9 वाजतो. माझ्या डोळ्यात हरवून जा. अवय काहीतरी काय बोलताय. तुमचा डोळा केवढा, मी केवढा.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहत आहे क्लिअर रेंटेड अँड शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा अक्कल की तो आता कॉम्पिटिशन मध्ये पुढे जायची वेळ झालेली आहे मित्र. तेव्हा बघूयात आता कोण येणार आहे पुढचा तुरा घेऊन. स्वप्नील सर, महेश सर, कोण येणार पुढे? जयंत वाडकर अँड अमिता खोपकर. असं म्हणतात वेडी माणसं इतिहास घडवतात, तर असेच दोन वेडे आता या मंचावरती येणार आहेत. बघूयात कॉमेडीचा कोणता इतिहास घडवतायत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आतापर्यंत 12 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर ठोकत आली. जो मेरा चक्राए या दिल डूबा जाए, आजा प्यारे पास हमारे काहे घबराए. डॉक्टर, पेशंट. डॉक्टर 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 अहो डॉक्टर लवकर चला लवकर चला. एक मिनिट, पेशंट आला. पेशंट बोला काय झालं? चला लवकर चला. अहो माझ्या मुलाला ना आमच्या यांचं फाउंटन पेन गिळलंय. माय गॉड. जा मी आलो. एक मिनिट. ओ पण तेवढा वेळ तुम्ही करणार काय? आमच्या यांना पेन्सिली लिहायला सांगा. तुम्ही मला वेडा समजलात तुम्ही मला. अहो बाहेर येणे डॉक्टरांचा संप चालू आहे. हो मग आता माझ्या मुलाचं काय? हो काळजी करू नका. मी आहे ना डॉक्टर जब्बार पटेल. अहो डॉक्टर अहो चला माझ्या मुलाच्या गळ्यात पेन अडकलं. पेन काय अख्खी तलवार जरी गिळली असेल ना तरी पेन न होता मी बाहेर काढीन. काय होतंय काय तुम्हाला? मला ना म्हणजे मला ना कसं होतं माहितीये का, हल्ली ना स्वप्न पडतात आंबट तिखट खारट. आणि ना माझ्या स्वप्नामध्ये ना एक ना तरुण येतो आणि काय करतो काय भेटतो. ओके. हे बघा मी तुम्हाला काही गोळ्या देतो. त्याला आहे ना स्वप्नात यायच्या आधी द्या. त्याला नाही हो, तुम्ही घ्या. नाही काही फायदा होणार नाही. काही फायदा होणार नाही. मागच्या महिन्यामध्ये आमच्या फॅमिली डॉक्टरनी मला गोळ्या दिल्या होत्या. हो पण गोळ्या घेतल्यावरती रात्री ना झोपेत मला जास्तच त्याची आठवण यायला लागली माहितीये. डॉक्टर काहीतरी करा ना डॉक्टर. काहीतरी करा ना. काय करू काय अहो इलाज करा. ओके काय तुमच्या मनाला आहे ना रक्ताचा पुरवठा होत नाहीये. हो असा रोग झाला ना तर ते 10 लोकांपैकी आहे ना एक तरी माणूस वाचतो. आता आहे ना 8 लोकांना तो रोग झालाय आणि ते 8ही लोक मेलेत. आता तुम्ही 9व्या म्हणजे मी मरणार नाही, मी वाचणार. अहो 9 नंबर आहे ना मला जाम लकी आहे. अहो 9 तारखेला तुम्ही ऍडमिट झालो होतो ना. अहो म्हणजे डॉक्टर म्हणून अपॉइंटमेंट झाली होती. 8 जातात 9 वाजतो, 8 जातात 9 वाजतो, 9 वाजले की मी घरी जातो. असं काय बोलताय वेड्यासारखं? हो मी वेड्यांचाच डॉक्टर आहे. म्हणजे अहो वेड्यांचा डॉक्टर म्हणजे अहो जीभ बाहेर काढ. तुम्हाला कसलाही त्रास नाहीये, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. अहो पण तुम्ही आता फक्त माझी जीभच तपासली. हो तेच त्या जिभेला आहे ना सक्त विश्रांतीची गरज आहे. वच्चा बोलते ना ती. एक काम करतो ती जीभ आहे ना जिभेची लांबीच कमी करतो. म्हणजे तुम्हाला जिभेवर गोळ्या ठेवायला देतो. म्हणजे मी बरी होईल अगदी 100%. 8 जातात 9 वाजतो, 8 जातात 9 वाजतो, 9 वाजतो. डॉक्टर पण काय माहितीये का ती अपेंडिक्स का काहीतरी म्हणतात ना ते हल्ली मला खूप छळतंय. छळतोय मग मला आहे ना तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या गोळ्या द्यायला पाहिजे. हो सकाळ दुपार संध्याकाळ. म्हणजे 3दा घ्यायच्या? हो तुम्ही नाही घ्यायच्या. हो त्या अपेंडिक्सला द्यायच्या. म्हणजे तुम्हाला त्रास कोण देतो? अपेंडिक्स. नाही पण त्याने गोळ्या घेतल्या नाही तर काय करायचं? हो त्याला आहे ना माझ्याकडे पाठवा. हो का? माझ्याकडे पाठवा. मी त्याला गोळी घालीन. मग बंदूक आहे माझ्याकडे.
डॉक्टर डॉक्टर मला खरं सांगा काय? तुम्ही डॉक्टर आहात का? एप्रन कोणी घेतलाय? व्हाईट एप्रन कोणी घेतलाय? तुम्ही. मग डॉक्टर कोण आहे? तुम्ही. मग मी डॉक्टर आहे ना, सवाई पोपटराव आहे. अहो मगाशी तर तुम्ही जब्बार पटेल म्हणालात. हो, त्याच्या आधी मी डॉक्टर गिरीश ओक होतो. असं कसं होईल? तुमची काय इच्छा काय हो? माझी इच्छा म्हणजे मला आता दुसरा डॉक्टर शोधायला पाहिजे. दुसरा डॉक्टर शोधायला पाहिजे मला. काय दुसरा डॉक्टर कशाला? मी आता दुसरा डॉक्टर झालो. हो का? मग मी दुसरी पेशंट झाले. डॉक्टर मला सांगा तुमचं नाव काय? डॉक्टर श्रीराम नेने. अय्या म्हणजे मी माधुरी दीक्षित. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 करू. नाही 13 करू. नाही 13 करू. 8 7 9 येतात. 8 7 9 असतो. 13 करू. गिन गिन के मैं इंतजार आई बहार. क्या बात है. या दोघांनाही बघून सगळ्यांनाच आपल्या आयुष्यातले वेडे मित्र नक्की आठवले असतील. बघूयात हा कॉमेडीचा वेडेपणा कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. Somehow I felt that तुम्हा लोकांना स्क्रिप्टनी थोडासा दगा दिला, पण अदरवाईज तुम्हा दोघांचा परफॉर्मन्स प्रयत्न खूप चांगला होता. आय मस्ट अप्रिशिएट दॅट डेफिनेटली. थँक्यू. स्वप्नील सर. आय अग्री विथ महेश सर. मला असं वाटतं की सूर नाही लागला आणि तुम्ही माझ्यापेक्षा खूप सिनियर आहात, त्यामुळे इट हॅपन्स टू द बेस्ट ऑफ अस. हे मी तुम्हाला सांगणं गैर आहे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा खूप जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेत, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की एखाद्या दिवशी तो सूर लागत नाही, ती नोट लागत नाही. पण बेटर लक नेक्स्ट टाइम. गॉड ब्लेस. बघूया तुम्हाला किती गुण मिळत आहेत. महेशजींचे गुण आहेत गुलदस्त्यात. स्वप्नील सर किती गुण? 9 गुण. 9 गुण, 1 तुरा आणि उरली एकच जोडी जी यांना चॅलेंज करणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया सुनील तावडे आणि नेहा शितोळे. बघूया परीक्षक यांच्यासाठी किती तुरे पणाला लावणार आहेत. 3 तुरे. 3 तुरे. तर या 2 जोड्यांमध्ये होणाऱ्या लढत 5 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका. पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. दिगंबर नाईक, हेमांगी कवी, मंगेश देसाई, विशाखा सुभेदार, जयवंत वाडकर, अमिता खोपकर या अर्थात आहेत आपल्या आजच्या बॉटम 3 जोड्या. ह्यातली पहिली जोडी जी आज एलिमिनेट होतीये ती आहे ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. पिंजरा सिनेमातल्या मास्तरांना सुरू केले प्रौढ शिक्षण वर्ग. बघूयात मग त्याच्या शाळेत आता प्रेमाची शाळा शिकवायला तिकडे कोण येत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 16 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं. सुनील तावडे आणि नेहा शितोळेवर ठोको ताली. आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बसा बसा बसा. वाडकर 4था धडा काढा. कुशल रिकाम्या जागा भरा. धड्यातल्या म्हणतोय मी, रिकाम्या जागा भरा. हे गावलंय नरहित थंडगार वार याला गरम शिणगार सोसना. याचा कागद आहे कोरागीत शाहिरी लेखणी पोचना. तारे रेडिओ बंद करा. बाई तुमचं काय चाललंय एवढ्या रात्री? मास्तर आमच्याकडे समद रात्रीच होते. रात्री काय होतं रात्री? नाच गाणं दौलत जाधव आणि त्याच्यानंतर मग बैठकीची लावणी. खळीदार कपुरी पान कोवळ छान केशरी चुना.
बाई दाराला चुना लावू नका. प्रौढ शिक्षण वर्ग आहे हा. मला माहितीये तूच आहेस. मग तीच तर स्टोरी आहे माझी. कसली स्टोरी? माझ्या नव्या नाटकाची. आजपर्यंत तुम्ही नाटकं करत होता हे ऐकलं होतं, पण नाटकं लिहिताय हे पहिल्यांदाच ऐकतोय. मला माहितीये तूच आहेस. बाई मी इथे प्रौढ शिक्षण चालवतो. तुम्ही इथे कशासाठी आला ते मला सांगा. ते माझी पोरगी चंद्रा तुमच्या वर्गात आहे 6वीला. गद्यातच सांगा, पद्यात सांगू नका. गद्यासारखं सांगू नका. माझी पोरगी चंद्रा तुमच्या वर्गात आहे 6वीला. तिने मला सांगितलं आमचा एक ध्येयवादी का काय मास्तर आहे आणि तो ब्रह्मचारी आहे म्हणे. ती म्हणली त्याला जाऊन पटव. काय पटव? म्हणजे त्याच्या समोर नाटकात वागतीस तसं वाग, मग तो तुला नाटक लिहून देईल. म्हणजे मी एक्झॅक्टली काय करायचं असं वाटतंय तुम्हाला? तू कोण नवीन? तुम्ही माझ्या नाटकात धोत्राचं काम करायचं. धोत्राचं? धोत्रे मास्तरांचं. धोत्रे मास्तरांचं? धोतर भुलला नऊवारीला. काय? माझ्या नवीन नाटकाचं नाव येते. शी किती अश्लील नाव आहे. मी एक प्रौढ शिक्षण वर्ग चालवतो आणि तुमच्या नऊवारीला मला काय कळत नाही. गप्पा बसा, गप्पा बसा. मग मी कशाला आलीये हित? म्हणजे तुम्ही मला लिहून शिकवा, मी तुम्हाला लावणी शिकवीन. म्हणजे मी एक्झॅक्टली काय करायचं? पण मास्तर बाई बाई काय करता तुम्ही? सगळं बाई सगळं काय करताय? हृदयात हृदयात काटा रुततोय. होय 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 हो. असेच डायलॉग बोलायचे मास्तर, आणि मग मी अशी तुमच्या पाठीला पाठ लावून उभी राहणार. बाई पाठीला पाठ लावून आम्ही आमच्या दारात उभे आहोत. दारातच प्रेमाचं पाखरू उडायला लागतं मास्तर. बाई मी एक ब्रह्मचारी माणूस आहे. मी प्रौढ शिक्षण वर्ग चालवतो आहे. तुम्हावर केली मी मर्जी बहार, नक सोडून जाऊ रंग महाल. नक सोडून जाऊ रंग महाल. बाई बाई आपण बराच वेळ पाठीला पाठ लावून उभे आहोत. माझ्या अंगात कापर भरलंय आणि पाठीला खाच पण येतो. मास्तर तोच तर पुढचा सीन आहे. कुठला सीन? म्हणजे अशी रात्रीची वेळ असते आणि मी पावसात कच्च भिजून तुमच्याकडे येते. कुठे? तुमच्या घराच्या दारात. बाई तुमची सगळी रात्रीची नाटकं माझ्या दारातच का करता तुम्ही? सगळं नाही मास्तर, अर्ध नाटक तुमच्या दारात आणि मग उरलेला अर्ध आमच्या फडात. बाई तुम्ही असे थरथरताय काय? अहो गाणंच तसं आहे. कुठलं गाणं? छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, कशी चांदणी चमचम नवी. आवदाची गावात होईल शोभा, वागत भरण. आवदाची गावात होईल शोभा, वागत भरण. आवदाची होईल शोभा, वाडकर शिटी वाजवू नको, कुशल गोंधळ घालू नको. हे बघा बाई तुमच्यामुळे माझा वर्ग चेकाळलेला आहे. पण तुम्हाला कुठं काय होतंय? म्हणजे मास्तर काय? माझ्या डोळ्यात हरवून जा. हो बाई काहीतरी काय बोलताय? तुमचा डोळा केवढा, मी केवढा. सॉरी 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 सॉरी. आता आपण पुढचं म्हणू. पुढचं आता म्हणा. बाई बाई कोण तू? कोण तू? न न न न न न नळातला न न बाणातला वेगळा असतंय का नाही गुरुजी? मग म्हणा. बाई कोण तू? अशी हरलीवाली का थररतेस? बाई कोण तू?
अशी हारणी वाणी काय थरथरती. तुम्ही ह्याच्या पुढे फक्त 6 हातात घ्यायचा का? आणि हरवून जायचं. म्हणजे मी तुमचा हात हातात घ्यायचा आणि मीच हरवून जायचा. त्याच्यानंतर असं गपकन जवळ यायचं. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुते वनारूपी अंजनी सुधाराम तुझा प्रभंजना. आणखी थोडं जवळ. हो बाई काय म्हणताय, अजून थोडं जवळ आलं तर मला चक्कर येईल. हो काय बोलताय मास्तर? काय याच्यानंतर काय? याच्यानंतर तुम्ही हिट होणार आहात मास्तर. यांच्यानंतर हिट होणार? अहो माझ्या आधीच वाफ व्हायला लागले. आता कधी वितळण सांगता येत नाही. थांब रे. जागीची मशाल हाती आले मी थांबवा हे स्किट. दिसला ग बाई दिसला ग बाई दिसला मला बघून गलात ग बाई. क्या बात आहे. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या. महेश सर, आय एम कमिंग देअर. तुम्ही या स्क्रिप्टला असं उचलून आणलं. एव्हरी मोमेंट वॉज एन्जॉयबल. मला असं वाटलं हा ऍक्ट संपूच नाही तुमचा. तुम्ही करत राहावं आणि बघत राहावं आणि हसत राहावं. स्वप्नील सर, मराठी चित्रपटांमधली, मराठी माणसाच्या मनामधली 2 लेजेंडरी कॅरेक्टर्स आणि त्या 2 लेजेंडरी कॅरेक्टर्सचं एक नियर परफेक्ट इम्पर्सनेशन. अ लेजेंडरी ऍक्ट कॉल्स फॉर अ ब्लास्ट. तुम्ही चॅलेंज केलं होतं 5 सूर्यांना आणि 9 गुणांना. बघूयात तुम्हाला किती गुण मिळतात. महेश सरांचे गुण आहेत गुलदस्त्यात. स्वप्नील सर किती गुण? 10.5 तुरे आहेत तुमचे. क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फूबाई फू या आपल्या आवडत्या कार्यक्रमातले विनोद तर सगळ्यांनाच आवडतात, पण आता तुम्हालाही संधी मिळणार आहे तुमच्या आवडीचे विनोद अवघ्या महाराष्ट्राला ऐकवण्याची. आणि ही संधी देत आहेत आपले टायटल स्पॉन्सर्स क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, जे घेऊन येतात क्लिअर फू बाय फू कॉम्पिटिशन. तुम्हाला करायचंय असं, तुमच्या मोबाईल वरती टाईप करायचंय FBF जोक स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्यायचा आहे 57575 या क्रमांकावरती. त्या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट विनोद मी स्वतः या मंचावरती सादर करणार आहे आणि डोक्यावरती हात ठेवून सांगतो भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. तेव्हा संधी सोडू नका, पटापट मोबाईल घ्या आणि विनोद पाठवा. आणि आता निकालाची वेळ झालेली आहे. हे बघायचं की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, त्याचबरोबर बघायचंय कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी, आणि त्याचबरोबर पाहायचंय की कोणत्या त्या 2 जोड्या आहेत ज्या आज हा मंच सोडून जाणार आहेत. मी दोनही परीक्षकांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या आणि निकाल जाहीर करा. ठोकतात परफॉर्मर ऑफ द डे आणि परफॉर्मर ऑफ द वीक ही एकच जोडी आहे. ओहो, आणि ती आहे सुनील तावडे आणि नेहा सितोडे. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. जोरदार टाळ्या यांना मिळतं क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. आणि आता थोडी टेन्शनची वेळ आलेली आहे. पाहायचं की कोणत्या त्या 2 जोड्या आहेत ज्या आज हा मंच सोडून जाणार आहेत. बघूयात आतापर्यंत कुणाला किती तुरे मिळालेत आणि कुणाला किती कमी तुरे मिळालेत, म्हणजे कोण आहेत तुरेबाज आणि कुणाला करायचं आज बाय बाय. सर, काय आहे निकाल?
आतापर्यंतचे एकूण तुरे आणि आम्ही दोघांनी दिलेले गुण यांना 50-50% वेटेज देऊन हा निकाल जाहीर होतोय. यात काल आणि आज महेश सरांचे गुलदस्त्यात ठेवलेले गुण सुद्धा ऍड झालेले आहेत आणि या सगळ्यानंतरचा क्युम्युलेटिव्ह निकाल, एकूण आतापर्यंतचा निकाल असा आहे. कुशल बद्रिके आणि रसिका आगाशे. कॉमेडी शो यार. आणि मी काही खोटं नाही बोललो, डेंजरच जोडी आहे ना तुमच्यासाठी, तीच डेंजर झोन मध्ये ना. कारण ती आहे आतापर्यंतची सगळ्यात आघाडीची जोडी. त्यांना मिळतात 25 तुरे. कुशल रसिका तुम्ही सेफ आहात अर्थात. त्यानंतर 2 जोड्या आहेत ज्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रत्येकी 22 तुरे त्यांच्याकडे आहेत, अर्थात त्या सेफ आहेत आणि त्या आहेत सतीश तारे, विजय पटवर्धन आणि आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. त्यांच्यापेक्षा फक्त 1 तुरा मागे आहेत आपली पुढची जोडी जी सेफ आहे. त्यांना मिळतात अर्थात 21 तुरे. सुनील तावडे आणि नेहा शितोळे यू सेफ. टक्कर काटेकी आहे कारण त्याच्यापेक्षा फक्त 1 तुरा खाली आपली पुढची जोडी जी अर्थात पुन्हा सेफ आहे. ती आहे ऋषिकेश जोशी आणि नम्रता आवटे 20 तुरे. दिगंबर नाईक, हेमांगी कवी, मंगेश देसाई, विशाखा सुभेदार, जयवंत वाडकर, अमिता खोपकर या अर्थात आहेत आपल्या आजच्या बॉटम 3 जोड्या. त्यातली पहिली जोडी जी आज एलिमिनेट होते ती आहे जयवंत वाडकर आणि अमिता खोपकर. त्यांना मिळत आहेत 12 तुरे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही कृपया मंचावर यावं. उरतात 2 जोड्या, दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी आणि मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. तुमच्यापैकी 1 जोडी सेफ आहे आणि 1 जोडी एलिमिनेट होते आणि फरक फक्त 1 तुऱ्याचा. जी जोडी सेफ आहे तिला मिळालेत 16 तुरे आणि जी जोडी एलिमिनेट होते त्यांना मिळत आहेत 15 तुरे. आणि 16 तुरे मिळवणारी जोडी आहे दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. तुम्ही सेफ आहात. दुर्दैवाने एलिमिनेट झालेली दुसरी जोडी आहे मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. तुम्हाला मिळत आहेत 15 तुरे. हुबायपूच्या या पर्वातल्या या पहिल्या एलिमिनेशनच्या या 2 एलिमिनेटेड जोड्या असणार होत्या, पण महेश सर आणि मी असा निर्णय घेतला, आपल्या क्रिएटिव्ह टीम आणि चॅनल आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की सर मी आहे की विशाखा या कॉम्पिटिशन मध्ये लेट आलेली आहे. मंगेशची जोडी बदलली आणि विशाखा लेट एंट्री झाली. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की इट इज ओनली फेअर दॅट शी गेट्स द बेनिफिट ऑफ डाऊट वन्स. एकदा आणि फक्त एकदाच हा बेनिफिट ऑफ डाऊट तुम्हाला मिळावा असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यामुळे आज जिथे 2 एलिमिनेशन होणार होती तिथे फक्त 1 एलिमिनेशन होणार आहे. मंगेश आणि विशाखा आत्ता पुरते तुम्ही सेफ आहात, तुम्ही एलिमिनेट होत नाही आहात. यू कॅन टेक युअर सीट. जोरदार टाळ्या दोघांसाठी. दुर्दैवाने मला सांगावं लागतंय जयवंतदादा आणि अमिताताई की आज एलिमिनेट झालेली जोडी तुम्ही आहात. वी आर रिअली 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 व्हेरी सॉरी. पण कॉम्पिटिशन आहे, शो आहे अँड द शो मस्ट गो ऑन. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस सो मच हॅपीनेस. खूप खूप हसवलं आणि आमच्या सगळ्यांतर्फे, आम्हा सर्वांतर्फे, महाराष्ट्राच्या प्रत्येक रसिक प्रेक्षकातर्फे मनपूर्वक आभार. थँक्यू. जोरदार टाळ्या दोघांसाठी. काय इमोशनल म्युझिक लावलंय यार. ते शो सोडून चाललेले आहेत, जग सोडून चाललेले नाही, ते परत आपल्याला हसवायला नाही. ठोकत आली त्यांच्यासाठी. तर कॉमेडीचा कलगीतुरा रंगवायला आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्डअप शॅम्पू फुबायपू कॉमेडीचा कलगीतुरा.